नमस्कार मंडळी. तर बघा इथं पातेलं ठेवले. आता चिकन आणि चिकनचा रस्सा बनवायचं चाललं आहे माझं. तर आता बघा इथं पातेलं ठेवलं आणि पातेल्यात 3 पळ्या तेल घालून घेणार आहे. तेल गरम झालं की आता आपण कांदा घालून घ्यायचा आहे. तर बघा तेल गरम झाले आता. तर आता आपण कांदा घालून घेणार आहे. कांदा पण भाजून झाला आहे. तर आता इथं आपण चिकन घालून घेणार आहे. चिकन शिजवून झालं. बघा चिकन घालून झाले माझं आता. बघा तर आता इथं चमच्यानं जरा ते परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आता इथं त्याच्यानंतर हळद घालून घ्यायची, मीठ घालून घ्यायचं. इथं मीठ घालून घेते मी आता. मीठ घालून झालं की त्याच्यानंतर ना आता आपण जरा परतून घ्यायचं चांगलं. तेव्हा तेल सुटायला लागलं बघा आता चिकनला अंगचं तेल सुटते आणि असं 5 मिनटं ते जरा असं परतून व्यवस्थित घेतलं की वाफेवर चिकन आपलं छान शिजतं. तर आता याच्या प्लेट ठेवायची आणि प्लेटीमध्ये पाणी घालून घ्यायचं आणि चांगलं चिकन शिजवून द्यायचं. तर आता आपलं इथं चिकन शिजून झाले. आता इथं बघा चिकन शिजून झालं. तर इथं आळणी आहे. तर इथं कढई घेतल्या मी. कढईत आता 2 पळ्या तेल घालून घेणार मी. 2 पळ्या तेल घालून घेणार कढईत आणि तिकडं पाणी गरम व्हायला ठेवले. तर बघा 2 पळ्या तेल घालून घेतलं. त्यात कांदा टाकून घेणार. चांगला कांदा छान भाजला यात आपण आता ओला मसाला केळून घेतला बघा मी. कांदा टमॅटो भाजून आणि आलं लसूण कोथिंबीर जिरे तीळ खोबरे असं घेतला. त्यात चटणी टाकून घेतल्या. चटणी भाजली की चांगली त्यात मसाला टाकून घ्यायचा. चटणी टाकून झाली की ओला मसाला चांगला परतून घेतला. परतून घ्यायचा ओला मसाला. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यात आता हळद आणि मीठ टाकून घ्यायचं. हळद आणि मीठ टाकून घ्यायचं. हळद टाकून झाली. मीठ टाकून पण घेतले आणि ह्याच्यात आता थोडंसं आता चिकन टाकून घ्यायचं. चिकन टाकून झालं की चांगलं छान आपलं परतून घ्यायचं. झालं इथं चिकन सुक्कं तयार होतं ना आपलं. बघा चिकन टाकून झाले. तर चांगलं छान असं परतून घ्यायचं चिकनला की आपलं चिकन तयार होते. बघा छान असं. बघा इथं आपलं आता चिकन चांगलं परतायला लागले. बघा बघू शकताय तुम्ही. आता दुसरी कढई ठेवल्या. दुसऱ्या कढईमध्ये 2 ते 3 पळ्या तेल घालून घेतले आणि ते गरम झालं की त्याच्यात आता आपण बघा तेल गरम झाले. आता त्याच्यात आपण चटणी घालून घेणार आहोत. बघा घरगुती मसाला. त्याच्यात फार काय मसाले घालून घ्यायचे नाहीत. तर चटणी चांगली तर भाजून झाली की त्याच्यात आता आपण ओला मसाला करून जो घेतलेला आहे आपण तो घालून घ्यायचा. आता मीठ आणि ओला मसाला घालून घ्यायचा. गॅस मग बारीक केला आहे मी. नाही आता आपण त्यात घालणार आहोत ओला मसाला. ओला मसाला पण छान असा भाजून घ्यायचा चांगलं एकजीव होईपर्यंत तेल सुटेपर्यंत. हळद घालायची राहिलं. हळद पण टाकून घ्यायची आता थोडीशी. बघू शकता तुम्ही इथं. आणि आता आपलं हळद टाकायला लागली बघा. हळद टाकून घ्यायची. हे सगळे मसाले एकत्र चांगले छान असे भाजू द्यायचे. थोडं आणखी मीठ घातले भाजून झाले बघा ते मसाले. आता आपण हे चिकन आळणी रस्सा होता त्याच्यामध्ये हे चांगलं तेल सुटलेलं मसाल्याचं मिश्रण घालून घ्यायचं. बघा बघू शकता तुम्ही रश्श्याला किती कट आला आहे. बघा असा कट येतो रश्श्याला. बघू शकताय तुम्ही ते. बघा आता आपली त्याचं चिकन रस्सा तयार आहे. चिकन सुक्कं तयार आहे. तर चिकन रस्सा आणि चिकन सुक्कं तयार झाले आपलं. आणि इथं आता छान असा चिकन रस्सा उकळला आहे. चिकन सुक्कं पण झाले. व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओ.